अय्यूबला वाटलं होतं की धाव घेण्याची धाव मिळेल, परंतु ज्यावेळेस पाहिलं की तिथं क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, तो अय्यूबनं आपला इरादा बदलला आणि गेलाय तो आपल्या क्रीजमध्ये, परत वापिस जातोय. पुन्हा या षटकातील पुढचं चेंडू टाकला जाईल. दरम्यान सुपंत चषक क्रिकेट स्पर्धा आपण पाहतो. या सुपंत चषक क्रिकेट स्पर्धेचं 4थं पर्व आणि 4थं पर्वातील 4था दिवस. वेगवान चेंडू, आडवा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळतोय आणि अगदी बॅटच्या जवळून गेला तो विकेट कीपरकडे. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करताना आपण पाहतोय बाळा शिंदे. उजव्या हाताने ओव्हर विकेटचा मारा करतो. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन त्याचा सामना करतो अय्यूब. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल. अकुट टप्प्याचा चेंडू हल्ला चढवला गेलाय. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग, सी बारच्या पार करेल. 6 धावा षटकार येतोय. बॅटीच्या मधोमध घेऊन हल्ला चढवला गेलाय. 6 धावा येतील. या 6 धावांनी संघाचं धावाचं खातं उघडलं गेलंय. पुन्हा ऑफस्टंपच्या बाहेर जातो चेंडू. यास मात्र पंच म्हणतात की पंचांच्या समांतर धावा मिळतील आबांतर, आणि आबांतर धावांनी संघाची वाढती धावसंख्या पोहोचली ती तब्बल धावा झाल्या 7 धावा. एक बलाटे लढत आपण म्हणू. निश्चितच नगरसेवक राहुल आप्पा 11 श्रीपूर क्रिकेट संघ विरुद्ध आपण लढत पाहतो. भाळवणी क्रिकेट संघादरम्यानची लढत पाहतोय. मिडल एक्स्टम्पला चेंडू आलाय. दरम्यान फटका खेळला तो बिडबिकीच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूवर जातोय. दरम्यान चांगली फेकी त्या ठिकाणी गोलंदाजी बाजूने करायची होती, परंतु थोडासा खराब बॉलला चेंडू गेला. हवा आहे आणि निश्चितच एक धाव निश्चितच येईल. एका धाबेची संघाची वाढती धावसंख्या पोहोचली ती 8 धावसंख्येवर. फलंदाजीला स्ट्राईकवर असेल आयकॉन खेळाडू प्रथमेश राठौड़. ये प्रथमेश राउडी राठौड़ है, बहुत ही नामचीन क्रिकेटर है प्रथमेश. फिर से देखना गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए. ओहो, इस बार सीधे बैट से वन स्ट्रोक. ये बिल्कुल आइकॉन खिलाड़ी राउडी राठौड़ के बैट से निकलता हुआ धमाकेदार प्रहार 6 रन. धमाकेदार प्रहार निकलता हुआ ऐसा लगा, गेंदबाज को लगा धक्का, बल्लेबाज ने लगाया पावरफुल छक्का और सीधे बैट से इस बार छक्के के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. टोटल स्कोर इस वक्त पहुंच रहा है 14 की यॉक पर. चला लवकर पुन्हा गोलंदाजी करतो बाळा. थोडंसं महागडं षटक आपण ठरताना पाहतो. पहिल्या 2 चेंडूवर वर्चस्व राहिलं तो गोलंदाज. पुढच्या काही चेंडूवर मात्र वर्चस्व गाजवलं दोन्ही फलंदाजांनी. पहिल्या चेंडूवर षटकार खेळलाय फलंदाज प्रथमेशने. ओहो, काय फटकाय, रिव्हर्स स्ट्रेट, क्या जबरदस्त स्ट्रोक. जे स्वयंसेवक आहेत त्यांना विनंती करतो की बॉल आणायचा आहे. काय सुरेख फटका, काय देखना फटका मारला गेला. क्या जबरदस्त अंदाज का स्ट्रोक था. मानो कि जैसे ही गेंद उनके बल्ले से निकली थी उस पर मोहर लगी थी, छाप लगी थी. इस ओवर में ये लगने वाला तीसरा शानदार छक्का निकल रहा है. आगे बढ़ता बस स्कोर इस वक्त लगभग पहले ओवर का खेल बिल्कुल पूरा हो चुका है. पहले ओवर की समाप्ति में स्कोर है 20 रन. चला मॅच ताबडतोब स्टार्ट करायची. सूरज सर मॅच चालू करा लगेच. विशाल कोताळकर गोलंदाजी करतो. महेश नानगुडे एक नामवंत असा खेळाडू इथं आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी समोर क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतोय. परंतु इथं आपण भाळवणी क्रिकेट संघाची एक जबरदस्त सुरुवात, आक्रमक सुरुवात पाहिली. कारण मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं की अभिज्योत
या फलंदाजाने जे वादळ निर्माण केलं होतं ते वादळाच्या साह्याने तब्बल 4 षटकामध्ये 90 धावांचं आव्हान दिलं गेलं होतं आणि तशा प्रकारची सुरुवात आपण या सामन्यात देखील पाहतोय कारण वादळी सुरुवात पहिल्या षटकामध्ये 3 षटकार खेचले गेले आणि धावा बनवलं गेलं 20 धावा पुन्हा सेकंड वर घेऊन गोलंदाजीला येतोय विशालचा पहिला चेंडू फलंदाज अय्यूबसाठी ओव्हरपीच हेलिकॉप्टर मारायचा प्रयत्न चेंडू आकाशात उंच खेळला गेलाय पाहूया क्षेत्ररक्षक अगदी चेंडू खाली तर सहज कॅच टिपली गेली आहे फलंदाज होईल बाद धक्का क्रमांक लागतो पहिला एक गडी बाद धावसंख्या 20 धावा तो विशाल की तारीफ करने की वहां पर आते ही बल्लेबाज अय्यूब जैसे बल्लेबाज का विकेट ले लिया और आखिरकार टीम के लिए लगता हुआ ये पहला झटका जोर का झटका धीरे से लग रहा है थोडंसं स्पीड अप बॅट्समन बाळवणी क्रिकेट संघाचे कॅप्टन बॅट्समन लवकर मैदानात पाठवायचे नवीन फलंदाज जातोय जाकीर मैदानात फलंदाजीसाठी अय्यूबची जागा घेण्यासाठी निश्चितच सोलापूर जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा खेळाडूंनी क्रिकेट खेळता खेळता बाईक पटकवल्या संतोष नलावडे असतील संदीप राठोड असेल निश्चितच अशा खेळाडूंनी बाईक पटकवली विठ्ठल चव्हाण असेल बार्शीमध्ये बाईक अक्षय तावरे असेल सईद जागीरदार असेल परंतु सर्वात जास्त बाईक पटकवणारा खेळाडू म्हणून बाईक बँड मिस्टर अय्यूब इथं लवकर सस्तात बाद होते मला वाटतं 5 ते 6 बाईक अय्यूबच्या नावावर आहेत मुंबई क्रिकेटमध्ये त्याचा दबदबा असतो तो अय्यूब इथं सस्तात बाद झालाय निश्चितच मला वाटतं अक्षय बोडरेने देखील बाईक पटकवली आहे पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल दरम्यान गोलंदाजीला सज्ज असतील विशाल दुसरा चेंडू घेऊन फलंदाज जाकीरसाठी फुलटो चेंडू आडवा फटका मारायचा प्रयत्न चेंडू जातोय बॉलरच्या मागे लॉंग ऑनच्या दिशेने एक सिंगल धाव येते तसं पाहिलं तर फुलटोसर मोठा फटका खेळायला हवा होता परंतु फलंदाज पहिला चेंडू होता अशा प्रकारचा चेंडू येणार असा त्याला अनुभव नव्हता सरळ बॅटने फटका टोलवला एक धाव येईल एका धावेची वाढती धावसंख्या पोहोचली ती तब्बल धावा झाल्यात 21 म्हणजे 21 रन निश्चितच या ठिकाणी आपण पाहता tenniscricket.in चे कॅमेरामॅन दिलदार भोसले बाळवणी गावचे राहणं तो स्वतः कॅमेरामॅन म्हणून आपण पाहतोय बॉलरच्या मागे जो कॅमेरा लावला गेलाय तिथं कॅमेरामॅनचं काम करताना पाहतोय आपण दिलदारला त्यानंतर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये यश या ठिकाणी लाईव्ह चित्र श्रेयस इथं लाईव्ह चित्रण करतो त्यानंतर खास करून भारत सोडून नेपाळहून काठमांडूहून विशाल राणा देखील इथं कॅमेरामॅन म्हणून आलाय ओह सुंदर चेंडू इथं अपील और फलंदाज बात बड़ी मछली लगी हाथ वहां पर सन्माननीय तदादरणीय नगरसेवक सोमनाथजी भोसले साहेब इथं सामना पाहण्यासाठी उपस्थित आहेत त्यांचं नगरसेवक सोमनाथजी मुडपाने सर इथं उपस्थित आहेत त्यांचं की मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो वेलकम आगतम स्वागतम सुस्वागतम सुनील शेठ कदम साहबांचं देखील ते शुभागमन हल्के हल्के कदमों के साथ सुनील शेठ यहाँ पर आ रहे हैं उनका भी हम हार्दिक हार्दिक स्वागत करते हैं आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं मात्र इथं या स्पर्धेचे आयोजक तसं पाहिलं तर जेगरबाज ग्रुप व माननीय बाप्पू म्हणजेच राजरत्न नाईक नवरे मित्र परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत आणि त्याचबरोबर डॉक्टर मला वाटतं प्रमोदजी पवार साहेब देखील पुन्हा सामना पाहण्यासाठी इथं उपस्थित आहेत त्यांचं मला वाटतं ओपीडी थांबून सध्या क्रिकेटचा फेवर श्रीपूरमध्ये रंगलाय आणि या क्रिकेट फेवरचा आनंद घेण्यासाठी सर्व खेळाडू इथं सर्व जे प्रेक्षक आहेत त्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा आयोजकाच्या मार्फत सहर्ष स्वागत असेल श्रीपूरचे रसिक मायबाप प्रेक्षक पुन्हा या षटकातील विशालचं गोलंदाजी करतोय ओहो सुंदर चेंडू आमिर नवीन फलंदाज आलाय आमिर बोला भोसले यांचं देखील आगमन झालंय त्यांचं देखील हार्दिक सहर्ष स्वागत असेल विशाल बहुत जबरदस्त अंदाज का गेंदबाजी यहाँ पर टीम के लिए कर रहा है शॉर्ट पिच गेंद आई बैकवर्ड पर चला गया इस बार ऑन साइड में खाली क्षेत्र में गेंद को मारा और ये गेंद आ रही है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सी बार का पार करेगी इस ओवर का ये पहला आक्रामक स्ट्रोक का आगे बढ़ता हुआ स्कोर 25-25 की ऑफर पर धावा
थैंक यू डीजे। बॉलर अभी भी रेडी है, तैयार है। टोटल स्कोर इस वक्त 25 की ऑफ पर 25 धावा। दोनों ही काफी नामचीन खिलाड़ी को आउट करने के बाद थोड़ा सा कमबैक किया जाता हुआ फील्डिंग टीम की ओर से, श्रीपुर टीम की ओर से। बहुत तेज रफ्तार से गेंदबाज बार बल्लेबाज को बीट करती गेंद विकेट कीपर के पास चली जा रही है और समाप्त हो रहा है। दोन षटक संपलीत, धावा दल है तब्बल 25 धावा। दोन गडी बाद 25 धावा। निश्चितच अय्यूब सर का एक मोठा फलंदाज, प्रथमेश सर का फलंदाज या षटकामध्ये विशाल ने बात किया है। और विशाल नाम की अगर बात करना चाहेंगे, एक विशाल गेंदबाजी में कमाल कर रहे, दूसरे विशाल कैमरेमैन ऑपरेटिंग में कमाल कर रहे, विशाल काठमांडू यानी कि राणा। गोलंदाजीला येतो सूरज गवळी, आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून धावातील षटक क्रमांक घेऊन येतोय। मला वाटतं तिसरं षटक। गवळी नावाचे खेळाडू निश्चितच पाहिलं तर निश्चितच कृष्णा गवळी, मॅन फॉर्म, मराठावाडा, तुळजापूर, अत्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू, टेनिस बॉलचा एक नामवंत असा क्रिकेटपटू। गवळी गोलंदाजी करतील। सूरज थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू, चेंडूच्या जवळ गेले, जॅकेटने सरेक फटका खेळलाय, चेंडू जाईल पॉइंट सीमारेषा पार करेल, 4 धावा चौकार येतोय आणि या 4 धावांची धावसंख्या पोहोचली ती 31। जॅकेटच्या बॅटमधून निघणार हा फटका आपण पाहिलाय। सूरज पुन्हा गोलंदाजी करतोय, थोडासा लेटकटचा फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू जातो विकेट कीपरच्या मागे, चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो क्षेत्ररक्षकाकडून आणि चेंडू क्षेत्ररक्षित केला गेल्या दरम्यान एक धाव निश्चितच येईल। एका धावेची संघाची धावसंख्या पोहोचली 30 धावा, तिसरं षटक टाकलं जात आहे आणि निश्चितच या ठिकाणी पंच म्हणून सूरज गायकवाड, गोलंदाज म्हणून सूरज आणि स्क्वेअर लेग पंच कार्तिक, माझे सहकारी गुणलेखक नितीनजी आणि त्याचबरोबर सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ महाराष्ट्र नरेशजी डोमे सर, या सर्वांच्या वतीने सर्व खेळाडूंचं या ठिकाणी सहर्ष स्वागत असेल। ओहो, बहुत अच्छी गेंद, इस बार बल्लेबाज को बीट करती गेंद विकेट कीपर के पास। और इन्हें देखकर बिल्कुल हमारे और एक सोलापुर डिस्ट्रिक्ट के जाने माने खिलाड़ी आदर्श पाटिल की याद आ रही है। लंबे कद के खिलाड़ी है, वहां पर बॉलर सूरज। और गॉड ऑफ टेनिस बॉल क्रिकेट यानी कि टेनिस बॉल क्रिकेट में जिन्हें भगवान कहा जाता है, कृष्णा सातपुते का भी यहाँ पर आज मैच खेलने के लिए उपस्थित है, उनका हम स्वागत करेंगे वहां पर। और जैसे कि टप्पा गिरने के बाद ऊंची उड़ती गेंद विकेट कीपर के पास चली जा रही है, जबरदस्त अंदाज की गेंदबाजी चल रही है और अभी भी रुका हुआ स्कोर केवल 30 की ऑफ पर। नगर सेवक राहुल अप्पा 11 क्रिकेट संघ श्रीपुर विरुद्ध लढत पाहतोय आपण भाळवणी क्रिकेट संघाची। ऑफ्टन के बाहर गेंद इस बार देखा जाचा पर इस बार ज्यादा दूर जा रही है। अंपायर ने बताया कि गेंद बड़ बॉल है, बड़ बॉल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, टोटल स्कोर इस वक्त लगभग पहुंचता हुआ, कुल स्कोर इस वक्त पहुंचता हुआ 31 की ऑफ पर 31 रन। पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल सूरज गवळी। हो, ऑप्टमच्या बाहेर जाऊन मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर चेंडू जातोय अक्रॉस, फटका मारायचा प्रयत्न, चेंडू गेला विकेट कीपरकडे, डॉट चेंडू, निर्डॉट चेंडू टाकला गेलाय। माननीय तथादरणीय डॉक्टर यशवंत कुलकर्णी साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून निश्चितच सुपंत चषक स्पर्धा आपण लागोपाठ 4थ्या वर्षी इथं खेळवतो आणि 4थ्या वर्षातील हे 4थं दिवस, 4थ्या दिवसातील लढत क्रमांक 3 आपण इथं पाहतोय। शैलेशजी शेंडगे आणि सचिनजी टाकतोडे यांचं देखील हार्दिक सहर्ष स्वागत असेल। क्षेत्ररक्षक येतो, चेंडू खाली अगदी सहज जेल टिपला गेलाय, फलंदाज होईल बाद, धक्का क्रमांक लागतो, 3रा गडी बाद होतोय। जॅकीरला मात्र पॅव्हिलियन मध्ये परतावा लागेल। नवीन फलंदाज हनुमंत चाललाय फलंदाजीला मैदानात। तर सुदाम गोडदेला मात्र गोलंदाजीला बोलवलं गेलं। शेवटचं म्हणजे सुदाम वैयक्तिक 4थं षटक घेऊन गोलंदाजीला आलाय। सुदाम गोडदे गोलंदाजी करेल, त्याचा सामना करतो तो फलंदाज जाकीर एक यांनी आपले विकेट वाचवून मात्र संघासाठी उपयुक्त फलंदाजी करताना आपण पाहतोय।
पहिला चेंडू टाकला जाईल. अकूट टप्प्याचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन ऑन साइडला फटका खेळलाय. चेंडू जातो लॉंग लेगच्या दिशेने. एक धाव दुसरीचा प्रयत्न होतो चेंडू फेकीपर्यंत. दुसरी धाव देखील मला वाटते तर पूर्ण गेली. 2 धाब्यांची संघाची वाढती धावसंख्या पोहोचली. ती तब्बल धावा झाल्यात 33 धाबा 33 रन. और इस टूर्नामेंट की अगर बात करना चाहेंगे, टूर्नामेंट के लिए पहले क्रमांक का जो प्राइस दिया जा रहा बम्पर प्राइस रुपए 1.25 लाख 1,25,000 रुपए. फिर से महाराज बार विकेट कीपर के पीछे देखना है. फील्डर तो बहुत दूर है, शायद मौका नहीं मिल सकता है. और ये 4 आएंगे. 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 37 रन. तो सुदाम का थोड़ा सा महंगा और चलता हुआ 2 गेंदों में अब तक तो सुदाम ने इस ओवर में करीबन 6 रन दे दिए. फिर से सुदाम की गेंदबाजी का मुकाबला करेंगे. जाकिर अपने बल्लेबाजी में अपना बल्ले का जलवा दिखा रहा है. पुढचा चेंडू ओहो त्याच ठिकाणी फटका, परंतु या चेंडू हवेत असेल. क्षेत्ररक्षक 2 आहेत, परंतु चेंडू जातोय विकेट कीपरच्या मागे. एक धाव चेंडूपैकीवर निश्चितच पुन्हा दुसरी धाव घेण्याची संधी मिळतीये. या 2 धावांची संघाची वाढती धावसंख्या पुढे सरकते. वाढतीये. टोटल धावा झाल्यात 39 धावा. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकतोय. गोलंदाजीला सज्ज असेल. फुलटो चेंडू होता. यावेळेस मारायचा प्रयत्न. चेंडू जातोय मिड विकेट दिशेने. पहिला रन मात्र घेतला गेला. इथं नानगोडीवर मात्र प्रेशर टाकलं गेलं. याचा निश्चितच अर्थ 1च्या ठिकाणी 2 धावा. थोड़े से खिलाड़ी फंबल हो गए और निश्चित ही बल्लेबाजों ने 1 की जगह पे दूसरा रन दौड़ा है. 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 41 रन 41 धावा झाल्या. बारी गेंद शॉर्ट पिच गेंद पुल पावरफुल वंडरफुल ब्यूटीफुल लगा. सक्सेसफुल स्ट्रोक निकलता हुआ 6 रन की दिया. तर आजच्या हाफ मध्ये टोटल 9 टीम आहेत. याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. म्हणजे जवळजवळ आपल्याला आजचा हाफ जर क्लिअर करायचा असेल 8 सामने इथं खेळावे लागतील. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज असतील गोलंदाज सुदाम. थोडासा महागडा षटक. फुलटच चेंडू. पुन्हा स्वीपचा फटका जोरात मारलाय. क्षेत्ररक्षक असेल चेंडू खाली. दरम्यान एक धाव चेंडू पैकीपर्यंत दुसरीचा प्रयत्न होतोय. फलंदाज होईल धावशीत. फलंदाज होतोय बाद. 48 धावा झाल्यात. काष्टी संघाचे संघ मालक, बिजोडी संघाचे संघ मालक आणि मुस्तफा 11 संघाचे संघ मालक कॅप्टन माफ करा. तिन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती करतोय. काष्टी क्रिकेट संघाचे कॅप्टन मला वाटतं काष्टी क्रिकेट संघाकडून गॉड ऑफ टेनिस बॉल क्रिकेट म्हणजे कृष्णा सातपुते आयकॉन खेळाडू म्हणून खेळतोय. मुस्तफा 11 क्रिकेट संघ आणि बिजोडी क्रिकेट संघ या सर्व संघाच्या कॅप्टननी ताबडतोब इकडे यायचं. चला इनिंग संपली आहे. दुसरी इनिंग सुरू होती. ये देखिए कितने शानदार अंदाज में टीम वापस आ रही है वहां पर. ये थोड़ी सी शिस्तबद्ध टीम बात जो कि पूना क्रिकेट में हमने बहुत बार देखा कि यहाँ पर शिस्तबद्ध रूप में ये जैसे चले गए थे वैसे ही वापस आ रहे. अतिशय शिस्तप्रिय पद्धतीने हा संघ फिल्डिंगसाठी मैदानात गेला आणि फिल्डिंगचा डाव संपल्यानंतर त्याच पद्धतीने हा शिस्तीत मात्र संघ पॅव्हिलियन मध्ये येतो. आपल्या निश्चितच या ठिकाणी बाजूने माननीय नगरसेवक राहुल अप्पा 11 क्रिकेट संघ श्रीपूर या संघासमोर विजयासाठी आव्हान दिलं गेलं. तब्बल 49 धावांचं आव्हान. 49 रन का टारगेट यहाँ पर रखा जा रहा है. 12.20 की औसत से रन चाहिए अगर मैच को जीतना होगा. 12.25च्या धावाची सरासरी राखायला लागेल जर सामना जिंकायचा असेल तर. मी विनंती करेन श्री राहुल अप्पा नगरसेवक 11 या संघाच्या कॅप्टनला विनंती असेल तुमचे फलंदाज सलामीचे फलंदाज लवकरात लवकर मैदानात पाठवायचे.
चला श्रीपूर क्रिकेट संघाचे 12वा खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचे आहेत, म्हणजेच राहुल अप्पा 11 क्रिकेट संघाचा 12वा खेळाडू. चला बाळवानी क्रिकेट संघाच्या कॅप्टनला विनंती करतोय, आपला एक्स्ट्रा खेळाडू इथं पाठवा, बॅट्समन पाठवा, वेळ करायचं नाही. आपल्याला अजून बरेचसे सामने खेळवायचे आहेत. मला वाटतं ही तिसरी लढत आहे, टोटल 8 सामने आहेत, त्याच्यामुळे लवकर उरकतं घ्यायचं आहे, आवडतं घ्यायचं आहे. 5 सामने अजून आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. जवळजवळ मला वाटतं टाइम देखील 2च्या आसपास झालाय टाइम, 2:33 म्हणजे 2:30 वाजून गेले आहेत. चला बिजवडी क्रिकेट संघ, बिजवडी क्रिकेट संघ जर इथं आला असेल तर तुमची उपस्थिती ताबडतोब आम्हाला कळवायची आहे. बिजवडी क्रिकेट संघ, काष्टी क्रिकेट संघ, चला काष्टी क्रिकेट संघाचे कॅप्टन लवकरात लवकर इकडे या. तर निश्चितच या ठिकाणी तब्बल 48 धावा बनवल्या गेल्या आहेत आणि 48 धावाचा 49 धावाचं आव्हान दिलं गेलंय. याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं विश्लेषण करतील माननीय आदरणीय व्हॉइस ऑफ महाराष्ट्र नरेशजी डोमे सर. धन्यवाद आदरणीय शंकर पवार सर. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सुपंत चषक मध्ये मनपूर्वक स्वागत. पहिल्या फेरीचा तिसरा सामना आपण बघतोय आणि दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या समोर. शिरूर वरून नगरसेवक राहुल अप्पा 11 तर भाळवणी विरुद्ध त्यांची रंगलेली लढत. आज आयुब शेखची फलंदाजी फारशी बहरली नाही, एक षटकार त्याने जरूर खेचला, मात्र 7 धावांवरती बाद झाला. आता गोलंदाजीमध्ये आपण आयुबला परत एकदा बघू, तर त्या अगोदर सलामीची जोडी शिरूर संघाकडून मैदानामध्ये दाखल होते. बाळा शिंदे बरोबरच महेश चांदगुडे. पुणे शहरातला अत्यंत छोटा स्टील आयर्न मॅन महेश चांदगुडेला आपण आज बघणार आहोत, त्याचा आयकॉन शिरूर संघामध्ये. नगरसेवक राहुल अप्पा 11 श्रीपूर विरुद्ध भाळवणी असा सामना आपण मैदानामध्ये बघणार आहोत. स्ट्राईक एंडला बाळा शिंदेला आपण बघतोय, तर गोलंदाज आयुब शेख गोलंदाजी मार्कवरती. 48 धावा आव्हान इथे समोर आहे, 49 धावांचं आव्हान. खरं तर उजव्या हाताने ओव्हर द विकेट, पहिला चेंडू हवेमध्ये, पाहायचंय किती लेंथ कव्हर करतो. एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर. बाळा शिंदेचा अत्यंत ताबडतोड सुरुवात. सुरुवात सनसनीत होते. खरं तर या मैदानामध्ये फारशा मोठ्या नाहीत, परंतु 30 धावांवरती सांगोला संघानं MD11 श्रीपूरला कसं रोखलं ही मॅच मात्र प्रत्येकाने घरी जाऊन पुन्हा tenniscricket.in वरती बघितलेली. ज्यांनी लोकांनी ती कानावरती ऐकलं अरे असं झालं या मॅच मध्ये, त्यांनी सुद्धा पुन्हा बघितली. उजव्या बाहेर, बाहेरची कड आणि आयुबला मिळतंय पहिलं यश. बाळा शिंदे सुपरस्टार बाळा पवेलियन मध्ये विश्रामासाठी, तर पहिला फलंदाज इथे बाद होतोय. पहिलं यश बाळवणी संघाला. खर तर कमर्शियल क्रिकेटमध्ये आयुबला आपण गोलंदाज म्हणूनच जास्त बघितलेलं आहे आणि काय गोलंदाजी करतो तो. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा टाकला होता, थोडासा बाउन्स मिळाला चेंडू, त्याच्यावरती स्वार झाला बाळा, मात्र त्यानंतर टप्पा तोच होता, मात्र चेंडू इथे बाहेर घेऊन गेला. त्याचा परिणाम आपण पाहिला. 2 बॉल मध्ये सेटअप कसं करायचं ते आयुबने दाखवून दिलं. आणि तुम्हाला माहिती आहे, जर तुम्ही लिमिटेड मॅच बघत असाल, कसोटी क्रिकेट असेल तर कदाचित तिथे मोठा सेटअप असतो. एक षटक तुम्ही एका टप्प्यावरती टाकलं, दुसरा गोलंदाज वेगळ्या टप्प्यावरती गोलंदाजी करेल, त्यानंतर तुम्हाला काही फटका भाग पाडण्यासाठी, खेळण्यासाठी भाग पाडायला तुम्हाला कदाचित 5-5, 6-6 ओव्हरचा सेटअप असतो. वन डे मध्ये तोच सेटअप तुम्ही एका ओव्हरचा होऊ शकतो, काही बॉलचा असू शकतो. T20 क्रिकेटमध्ये मात्र त्याला वेळ कमी असतो आणि तो जर 4 षटकांचा सामना असेल तर तिथे तो सेटअप 2 बॉलचाच असू शकतो. राजेश फलंदाज
राजेशला आपण बघू शकतो स्ट्राईक एंडवर. आयुबचा सामना करायचा आहे पुन्हा एकदा. वेगवान चेंडू गुड लेंथ वरून बाउन्स मिळतोय आयुबला. आयुबची उंची बघितली तर अगदी ताडमाड उंचीचा खेळाडू आहे, मोठी हाईट आहे, त्याचा फायदा देखील त्याला निश्चित प्रकारे होतो. वेगवान गोलंदाजाकडे जर उंची असेल तर निश्चित त्याचा अधिकचा परिणाम आपल्याला बघायला मिळतो. पण क्रिकेटचा खेळ असं नाही की तो केवळ एखादा उंच खेळाडू आहे धिप्पाट ध्येय यष्टी म्हणून तो यशस्वी ठरेल असंही नसतं. तुमची गुणवत्ता कौशल्य याला देखील तितकंच महत्व असतं. मात्र उंची बरोबरच कौशल्य. आयुब, हा उंच फटका, आकाशामध्ये चेंडू. नो चान्स फॉर एनी फिल्डर. तिथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, थ्रो देखील खराब आहे. 2 धावा इथे मिळणार आहे. एका चेंडूवरती 2 वेळा जीवदान. म्हाळुंगचे सामाजिक कार्यकर्ते उद्योजक विपिनजी सूर्यवंशी इथे उपस्थित होत आहेत. राजरत्न बापू नाईक नवरे मित्र परिवाराच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत. तर जाऊया, राजेशला जीवदान इथे प्राप्त होतोय. पुन्हा एकदा गुड लेंथ वरून उसळी घेतलेला चेंडू निर्धाव आहे. याबरोबर बाहेरची कड आणि क्षेत्ररक्षक तिथे खाली. राजेश डगे साहेब इथे बाद होणार आहेत आणि या बरोबरीनंच धक्का बसेल इथे दुसरा. 2 महत्वाचे मोहरे इथे टिपलेले आहेत आयुब कडून. धाव फलकावरती धावा मात्र असतील 6. 2 गडी बाद 6. नगरसेवक राहुल आप्पा 11 श्रीपूर. नवीन फलंदाज हसन मदारी. या ठिकाणी काष्टी विरुद्ध बिजवडी अशी लढत आपण बघणार आहोत. दोन्ही संघाचे संघनायक आपल्या समोर आहेत आणि नाणेफेकीचा कौल इथे होतोय. आकाशजी गोदे यांच्या शुभ हस्ते. एकदम कडक टॉस झालाय. मॅच सुद्धा तेवढीच कडक होईल. विच टीम? काष्टी ऑन द टॉस and elected to field. 2 मिनिटं घेणार. 2 मिनिटं घेतलेली त्यांनी. त्यांचा निर्णयाची वाट आपण निश्चित बघू. काष्टी विरुद्ध बिजवडी अशी लढत यानंतर होणार आहे. तर हा तिसरा सामना आहे आणि नवीन फलंदाज हसन मदारी मैदानामध्ये दाखल आहे. महेशला अजूनपर्यंत स्ट्राईक नव्हती पहिल्या षटकामध्ये. महेश चांदगुडे, महेश नांदगुडे स्ट्राईक एंडला डावखुऱ्या हाताचा एक छोटा खेळाडू आहे. मात्र निश्चित गुणवत्ता एवढी अफाट आहे की कमर्शियल क्रिकेटमध्ये देखील अनेक संघांमधून आम्ही महेशला सलामीला येताना बघतो. पुणे जिल्ह्याचा संघ तयार केला तर तिथेही ओपनर असतो नेहमीच महेश नांदगुडे. धावफलकावरती मात्र 6. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये चांगली सुरुवात वाळवणी संघाकडून. आणि बघायचे आता इथे या स्क्वेअर कट अत्यंत सुंदर लाजवाब कॉपी बुक स्टाईल देखना फटका. महेश नांदगुडेचा अत्यंत प्रभावी चौकार. आतापर्यंत दोन्ही षटकांची सुरुवात चांगली झाली. पहिल्या षटकामध्ये देखील चौकार आला होता पहिल्या बॉलवरती. दुसऱ्या षटकामध्ये देखील पहिल्या बॉलवरती चौकार. मात्र हे षटक असंच पुढे घेऊन जाणं हे निश्चित महत्वाचं आहे. 48-49 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या षटकामध्ये मात्र 6 धावा 12.25च्या सरासरीने धावायचं होतं. आता ती सरासरी मोठी झालेली आहे. आस्किंग रन रेट वाढलेला आहे.
43 धावांची आवश्यकता होती. आता 17 चेंडूमध्ये 39 धावा इथे बनवायच्या आहेत. 13 पेक्षाही जास्त धावांची सरासरी आता इथे गरजेची आहे. तर स्ट्राईक एंड वरती महेश सामना करेल, गोलंदाज प्रथमेशचा. प्रथमेश राठोडला आपण बघतोय बाळवणी संघाकडून. एक कमर्शियल खेळाडू, व्यावसायिक गटात सातत्याने खेळणारा खेळाडू प्रथमेश राठोड स्वतःच्या गावच्या संघामधून ज्यावेळेस येतो आणि बरोबरीनेच एक आयकॉन आयुब शेख, हे दोन तगडे खेळाडू एका संघामध्ये आहे आणि त्याचं बेनिफिट निश्चित प्रकारे होतं. बघायचं या दोघांची एकत्रित क्षमता ज्यावेळेस एकवटली जाईल त्यावेळेस निश्चित बाळवणी संघ मोठं आव्हान उभा करू शकेल. 49चा पाठलाग करायचा आहे प्रथमेश राठोड. गोलंदाजी मार्कवरती समोर हसन मदारी. प्रेक्षकांना विनंती, आपण मैदानाच्या बाहेरून या, मैदानामध्ये कोणी जाऊ नका. मॅच तशीच सुरू राहणार आहे आणि आज बरोबर पुन्हा एकदा हसन मदारी सामना करेल प्रथमेश राठोडचा. डाव्या हाताने ओव्हर द विकेट टाकणारा गोलंदाज. लेग कटर बॉल अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न हसन मदारीचा मात्र फसला. ज्यावेळेस असा फटका खेळायचा, फलंदाज पूर्ण लाईन मध्ये आला पाहिजे चेंडूच्या. ज्यावेळेस तुम्ही चेंडू लांब ठेवून खेळता फ्लिकचे फटके, त्यावेळेस ते तितकेच खराब ठरू शकतात किंवा तिथे बॉटम एज टॉप एज लागून कॅच जाण्याची शक्यता सुद्धा जास्त असते. यस, कडक शॉट हसन मदारीचा. यावेळेस 6 धावांची मोहर उमटेल. खणखणीत षटकार. सतरा धावा धावफलक, 17 धावा या षटकामधून. बाहेरची कड, चांगलं क्षेत्ररक्षण. खरं तर तिथे आउटफील्ड खूप वेगवान आहे, मात्र शॉर्ट थर्ड मॅनला अत्यंत सुंदर अडवला चेंडू. 3 धावा सेव्ड केलेल्या आहेत बाळवणी संघासाठी. तर बघू शकतो, एक तर गोलंदाजाकडे मोठा टर्न आहे, तो फिंगर रोल करतोय, प्रत्येक वेळेस चेंडूला भोवरा बनवतोय. अशा परिस्थितीमध्ये चेंडू बॅटवरती आल्यानंतर त्याला अधिक टर्न मिळतो, त्यामुळे तिथे क्षेत्ररक्षण करणं हे खूप अवघड आहे. शॉर्ट थर्ड मॅनला, गलीला, पॉइंटला. लेंथ बॉल बराचसा बाहेर आहे. उजव्या यष्टीच्या वाईडची घोषणा. एक अतिरिक्त धाव धावफलकावरती आपण बघू शकतो. धावा आहेत त्या 19 धावा. या षटकामध्ये 13 धावा आतापर्यंत प्राप्त झालेल्या आहेत. 43 धावांचा विचार करत होतो आपण 3 षटकामध्ये, तर तिथे जवळपास 14च्या पुढे धावांची सरासरी गरजेची होती आणि या षटकामध्ये तेवढ्या धावा निश्चित प्राप्त होत आहेत. 14 धावा आणि षटक संपेल. 2 षटकांचा खेळ संपतोय. धावफलकावरती बघायचं आपल्याला, एकूण 20 धावा आहेत. 20 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. पहिल्या षटकामध्ये आयुबनं 2 फलंदाज बाद केले होते. त्यानंतर या षटकामध्ये प्रथमेशला कुठलंही यश नाही. 14 धावा प्रथमेशने खर्च केलेल्या आहेत आणि शिरूर संघ पुन्हा एकदा या मॅच मध्ये आलेला आहे असं म्हणूया आपण, कारण 3 षटकामध्ये जी अखेरच्या 14 धावांची सरासरी होती, तर 14 धावा इथे पूर्ण होत आहेत. आणि आता पुढच्या 2 षटकांचं समीकरण जर बघितलं तर विजयासाठी अजूनही 29 धावांची गरज आहे आणि आता 14.50च्या सरासरीनं 12 चेंडूमध्ये शिरूर संघाला 29 धावांची आवश्यकता आहे. नगरसेवक राहुला 11 श्रीपूर संघाला 29 धावांची गरज आहे. मॅच स्पीड अप करा. नो मीटिंग प्लीज. 2 गोलंदाज आयुब शेख आणि प्रथमेश राठोड हे बिनीचे शिलेदार आहे. आग ओकणाऱ्या 2 तोफा होत्या, त्या आता थंडावलेल्या आहेत आणि आता इतर गोलंदाजांवरती जबाबदारी आहे. विजय, गोलंदाज विजय असणार आहे. लांब पल्ल्याच्या तोफा आहेत, त्या आता थंडावलेल्या आहेत. शत्रू जर जवळ आला असेल, बुरुजांच्या जास्त जवळ आला असेल, तर लांब पल्ल्याच्या तोफा काय कामाच्या ठरत नाहीत. तिथे पुन्हा एकदा छोट्या पल्ल्याच्या तोफांची गरज असते आणि मला वाटते आता ह्या मागच्या 2 षटकामध्ये या छोट्या पल्ल्याच्या तोफा इथे आता वापराव्या लागणार आहेत.
पानीव कॉलेजचे क्रिकेटर हनुमान झरकर यांची उपस्थिती या ठिकाणी लाभते. मनपूर्वक स्वागत राजरत्न बापू नाईक नवरे मित्र परिवार जिगरबाज युवाच्या वतीनं. तर महेश नांदगुडे आता स्ट्राईक एंडला असणार आहे आणि गोलंदाजीमध्ये बदल होतोय. इथं विजयला आपण बघणार आहोत ऑन दी मार्क. विजयासाठी 12 चेंडूमध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. फुल टॉस चेंडू आणि तितकाच सुंदर फटका अलॉंग दी कार्पेट चेंडू. महेश नांदगुडेचा पॉवरफुल प्रभावी चौकार आहे. आपण पुन्हा एकदा तीच चर्चा करू जी पहिल्या षटकामध्ये पाहिलं होतं आपण. पहिल्या बॉलला चौकार मिळाला होता. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं पहिल्या बॉलला चौकार मिळाला. तिसऱ्या षटकामध्ये परत एकदा पहिल्या बॉलला चौकार मिळतोय. सुरुवात चांगली होती, त्यानंतर तो वेग राहत नाही. मागच्या षटकामध्ये एक षटकार नंतर बघायला मिळाला, त्यामुळं षटकामध्ये 14 धावा जरूर प्राप्त झालेल्या आहेत. या षटकामध्ये महेश नांदगुडे काय वेगळं आक्रमण करतोय, वेगळी व्यूहरचना आखतोय, वेगळे इरादे ठेवतोय का बघूया. विजयचा सामना करेल. तर यानंतरची मॅच आहे काष्टी विरुद्ध बिजवडी. हा सामना यानंतर आपण बघणार आहोत. हो खराब क्षेत्ररक्षण. तिथे चेंडू सीमारेषेकडे कूच करतोय, अडवण्याचा प्रयत्न. 3 क्षेत्ररक्षक मागे, 3 धावा इथे मिळतील. 3 धावांबरोबर लेगबाईचा इशारा. अतिरिक्त धावा आहेत त्या शिरूर संघासाठी निश्चित लाभदायी आहे. आणि या 3 धावांबरोबर धावफलक 27 धावा, 27 ऑन बोर्ड. विजयाचं समीकरण अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे आणि 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 10 चेंडूंमध्ये 22 धावा. आयुब शेखनं पहिल्या षटकामध्ये रोखलं होतं, मात्र दुसऱ्या षटकामध्ये थोडासा अधिकचा हल्ला झाला. या षटकामध्ये धावा रोखण्याची गरज आहे. काष्टी संघ क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. हे बघा, ही मॅच संपल्याबरोबर 2 षटकं राहिलेत, म्हणजे 10 चेंडू राहिले. 10 चेंडू बरोबर आपण आतमध्ये यायचे. काष्टी संघ सगळा संघ घेऊन. सन्माननीय लखनजी धुमाळ सरांचं आगमन, मनपूर्वक स्वागत. हसन मदारीसाठी यासो हो आउटफील्ड वेगवान आहे. तिथे कोणत्याही क्षेत्ररक्षकाला चान्स नसतो चेंडू अडवायला. हसन मदारीच्या बॅट मधून चौकार. शिरूर ग्रामीणचा संघ जो याच मैदानामध्ये दाखल होतोय गाववाईज प्रकारामध्ये. खर तर अनेक वर्ष मी या संघाला बघितलेलं आहे. कुठलाही सुपरस्टार या संघामध्ये नसतो, कुठलाही सुपरस्टार नसतो. कोणत्याही एका खेळाडूचं फार मोठं वलय असं नाहीये. मात्र मोस्ट ऑफ स्पर्धांमध्ये हा संघ पहिल्या 4 मध्ये निश्चित असतो. चांगला चेंडू, लेंथ बॉल. इथे बॅट वर उचलण्याच्या वेळेस चेंडू निघून गेलेला आहे. बॅकलिफ निश्चित फार मोठी वापरली असंही नाहीये, मात्र तरी देखील चेंडू यष्टीरक्षकाकडे निघून जातोय. परफेक्ट यॉर्कर आपण म्हणू शकतो, मात्र उजव्या यष्टीला मिस करत चेंडू जातोय. धावफलकावरती धावा असतील त्या 31. षटक क्रमांक 3 सुरू आहे. 31 धावा आतापर्यंत. या षटकाचा विचार केला तर जवळपास 11 धावा पहिल्या 4 चेंडू मध्ये मिळालेल्या आहेत. 11 धावा. मॅच स्पीडअप करा. अजून एक षटक टाकायचंय. विजय गोलंदाजीसाठी हसन मदारी ऑन स्ट्राईक. यस, लेंथ पुन्हा एकदा. इथे शॉर्ट हेलिकॉप्टर बघायला मिळालं. 1च धाव प्राप्त होईल आणि इथे फलंदाज क्रीज मध्ये सुरक्षित आहे. 1 धावेबरोबर धावफलक पुढे पोहोचणार आहे, तो 32 धावा. तर विजयासाठी 17 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 17 धावा. नगरसेवक राहुल अप्पा 11 श्रीपूर संघासाठी. 7 चेंडू 17. काय काय यस, चौकार.
तीन षटकांचा खेळ इथे संपतोय आणि शेवटच्या चेंडूवरती चौकार खेचत पुन्हा एकदा नगरसेवक राहुल आप्पा 11 ला मॅच मध्ये परत आणलंय, अबाधित ठेवलंय ते महेश नांदगुडेनं. श्रीपूरचे नगराध्यक्ष प्रथम नागरिक अशोक भाऊ चव्हाण यांचे बंधू सन्मान्य रामाशेठ चव्हाण आवर्जून इथे उपस्थित आहे. आपलं मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत. त्यांच्याकडून शहाजी बापूंसाठी खास भेट आलेली आहे. हा, आणि ती गुपित भेट आहे, त्यांचं त्यांनी स्वागत केलेलं आहे. तर इथे यानंतर नगरसेवक सोमनाथ भाऊ मुंडफणे यांचा संघ, काष्टी संघ यानंतर मैदानामध्ये पार्टिसिपेट होणार आहे. कार्यसम्राट, कार्यतत्पर नगरसेवक सोमनाथ भाऊ मुंडफणे इथे उपस्थित आहेत. राजरत्न बापू नाईक नवरे मित्र परिवाराच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत आहे. तर बा या मॅच कडे आपण येऊया. पहिल्या चेंडूवरती एकदा पहिल्यांदाच असं झालंय नितीन सर की पहिल्या चेंडूवरती चौकार आलेला नाहीये, षटकार आलेला नाहीये, एक धाव आलेली आहे. तर आता विजयाचं समीकरण आपण परत एकदा इथे ठेवूया. तर 12 धावा, 5 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता आहे श्रीपूर नगरसेवक राहुल आप्पा संघासाठी. 5 चेंडू मध्ये 12 धावांची गरज आहे. गोलंदाज शेवटचं षटक अनिलच्या हातामध्ये सोपवलंय. बाळवणी विरुद्ध शिरूर ग्रामीण, अर्थातच राहुल आप्पा नगरसेवक राहुल आप्पा 11 श्रीपूर अशी लढत आपण इथे बघतोय. दमदार लढत आहे. दोन्ही संघांनी पहिल्या 3 षटकांपर्यंत ही लढत समान पारड्यात आहे. कोणाची ताकद इथं वरचढ नाही, कोणी पुढे नाही, कोणी मागे नाही. 5 चेंडू 12. उचललाय चेंडू आकाशामध्ये महेश नांदगुडेचा. 4 क्षेत्ररक्षक 4 बाजूने एकत्र आलेले आहेत, मात्र चेंडू खाली पडलाय जमिनीवर. 2 धावा इथे प्राप्त होतील. 4 चेंडू 10 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. असे अत्यंत चित्तथरारक सामने आपण पाहिले त्या स्पर्धेमध्ये. गाववाईज संघ आज इथे आहेत. एक आयकॉन घेऊन प्रत्येक संघ इथे आलेला आहे आणि असं असताना प्रत्येक संघाची ताकद मोठी आहे. विशेष म्हणजे विजयाची साठी निकराची झुंज, प्रयत्नाची पराकाष्ठा, प्राणाची बाजी दोन्ही संघ लावत आहेत. फील्ड सेटिंग मध्ये आयुब शेखचं सातत्याने काहीतरी बदल करण्याचा प्रयत्न आहे, आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे. तर एका बाजूला छोटा खेळाडू ॲज अ आयकॉन महेश नांदगुडेने कमालीची खेळी केलेली आहे. उजव्या इष्टीच्या बाहेर खूप लेट खेळला. टप्पा पडल्यानंतर चेंडू वेगात निघून गेला आणि खूप बॅट आली महेश नांदगुडेची. निर्धाव चेंडू. 3 चेंडू 10 धावा. आज नाही तर उद्या कधीच नाही. जीतना है टुडे, जीत के लिए जी तोड़ कोशिश. लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. चढ़कर गिरना, गिरकर चढ़ना कभी ना करता है. मन का विश्वास रगों में साहस भरता है. आखिर उसकी कोशिश बेकार नहीं जाती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. छक्का. काल या मंचावरती स्कोररचं काम ज्यांनी बघितलं, रणजितजी जमदाडे यांचे बंधू, इंद्रजितजी जमदाडे यांचे बंधू सॅम जमदाडे इथे उपस्थित आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत. तर महेश नांदगुडेचा अत्यंत करारा जवाब. 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू 4. श्रीपूर की बाळवणी. फुल टॉस चेंडू होता. गॅप तिथे मिळालाय. क्षेत्ररक्षक पाठमोरा. 2 धावा इथे प्राप्त होऊ शकतात. महेश नांदगुडेच्या 2. शेवटचा चेंडू आणि 2 धावा. व्हॉट अ मॅच. सामना टाय झाला तर स्पर्धेचा नियम आहे सुपर ओव्हर. त्यामुळं तोच नियम आपला आज. खरं तर वेळही कमी आपल्याला, पण स्पर्धेचा नियम आहे त्यामुळं त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल ऐन वेळेस आपण करणार नाहीये. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर.
तर यानंतर मॅच खेळणारे दोन्ही संघ काष्टी आणि बिजवडी दोन्ही संघाचे खेळाडू डगआउट मध्ये उपस्थित राहा. काष्टी संघ बिजवडी संघ डगआउट मध्ये येऊन थांबा. या बॉल नंतर तुम्हाला 2 मिनिटांमध्ये सामना सुरू करायचा आहे. मॅच ब्रेक फक्त 2 मिनिटाचा आहे. एक मॅच संपल्यानंतर दुसरी मॅच 2 मिनिटाच्या आत सुरू करायची. तर इथे शेवटचा चेंडू 2 धावांची आवश्यकता आहे. अत्यंत रोमहर्षक चित्त थरारक सामना आपल्या समोर आहे. महेश नांदगुडेचं कौतुक आहे. कौतुकाच्या फुलांची ओंजळ भरून टाकू आपण महेश नांदगुडेवरून किंवा त्याची पाठ दुखेपर्यंत थोपटू. छोटा खेळाडू आहे का आयकॉन आहे त्यानं दाखवून दिलेला आहे. शेवटचा चेंडू 2 धावा. काय मॅच आहे. फुल टॉस आणि महेश नांदगुडेचा षटकार 6 धावांबरोबर सामना जिंकून दिला. नगरसेवक राहुल आप्पा 11 साठी श्रीपूर संघाचा अत्यंत शानदार विजय. नगरसेवक सोमनाथ भाऊ मुंडफणे यांची उपस्थिती इथे लाभते. आपलं मनपूर्वक स्वागत करतो, सहर्ष स्वागत करतो. समालोचक टीम साठी अर्थात नरेश ढोमे आणि शंकर पवार यांच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस नगरसेवक सोमनाथ भाऊ मुंडफणे यांच्याकडून आलेलं आहे.